आपल्या पुण्यात चांगले शाकाहारी रेस्टॉरंट्स कमीच आहेत नाही का? पण आता नो वरीज, प्रेझेंटिंग पुणेरी विलेज. आपल्या पुण्यातल्या स्वामीनारायण मंदिरासमोरच इथे तुम्हाला मिळेल शांत आणि प्रशस्त जागा, जेवणाची चव ती तर एकदम भारी. प्रत्येक खास तुम्हाला वाह म्हणायला लावेल. ताजे पदार्थ, उत्तम चव आणि पोटभर जेवण यांची गॅरंटी. घरातल्या सगळ्यांसोबत बाहेर जेवायला जायचंय तर मग पुणेरी विलेज तुमच्यासाठीच आहे. काय मग आजच या रेस्टॉरंटला भेट देताय ना? नमस्कार, मी विश्वजित. न्यूज अनकटच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपलं स्वागत. जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्त्वाच्या घडामोडी. ICC क्रिकेट विश्वचषक लीग 2चा 78वा सामना आज नेदरलँड्स राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध नेपाळ राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात डंडी येथील फोर्थ हिल क्रिकेट मैदानावर खेळला जाईल. नेदरलँड्सने आतापर्यंत 22 सामने खेळले आहेत. त्यापैकी 12 सामने त्यांनी जिंकले असून 8 सामने गमावले आहेत. 26 गुणांसह नेदरलँड्सचा संघ पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. क्रिकेट विश्वातून सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली. वेस्ट इंडिजचा युवा विकेटकीपर फलंदाज निकोलस पुरन यानं वयाच्या अवघ्या 29व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. विंडीज क्रिकेट टीमकडून सोशल मीडियावरून प्रसिद्धी पत्रकाद्वारे याबाबतची माहिती देण्यात आली. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आलाय. त्यामुळे धोनी हा सन्मान मिळवणारा 11वा भारतीय खेळाडू ठरलाय. ICCनं 2025च्या हॉल ऑफ फेमच्या यादीत एकूण 7 खेळाडूंचा समावेश केला. यामध्ये 5 पुरुष आणि 2 महिला खेळाडूंचा समावेश आहे. महिला क्रिकेटपटूंमध्ये पाकिस्तानच्या सना मीर आणि इंग्लंडच्या सारा टेलर यांना हा सन्मान मिळाला आहे. मार्सेल ग्रॅनोलर्स आणि होरासिओ झेबालोस यांनी फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीचं विजेतेपद पटकावलंय. फ्रेंच ओपनमध्ये 5वे मानांकन मिळालेल्या या जोडीनं अंतिम फेरीत जो सालिसबरी आणि नील स्कुप्सी या ब्रिटिश जोडीचा 6-0, 6-7, 7-5 असा पराभव केला. दरम्यान ग्रॅनोलर्स आणि झेबालोस या जोडीला 2019 मध्ये US ओपनमध्ये आणि 2021 आणि 2023 मध्ये विम्बल्डनमध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने एक मोठा निर्णय जाहीर केलाय. BCCIनं मायदेशात 2025 मध्ये होणाऱ्या सामन्यांच्या वेळापत्रकात बदल केलेत. अनेक सामन्यांची ठिकाणंही बदलण्यात आली आहेत. यात आंतरराष्ट्रीय मालिका आणि दक्षिण आफ्रिका अ संघाच्या दौऱ्याचाही समावेश आहे. भारताच्या महिला आईस हॉकी संघानं इतिहास रचला. या संघानं नुकतंच आशिया कप स्पर्धेत ऐतिहासिक कांस्य पदक जिंकलंय. भारताला कांस्य पदकावर जरी समाधान मानावं लागलं असलं तरी देखील भारतीय महिला आईस हॉकी संघाचं हे पहिलंच पदक असल्यानं ऐतिहासिक ठरलं. भारताने या स्पर्धेत 5 सामन्यांमध्ये 3 विजय मिळवत 7 गुणांसह 3रा क्रमांक मिळवून पोडियम फिनिश केला. मॉस्को येथे आयोजित मॉस्को स्टार आंतरराष्ट्रीय वुशू अजिंक्यपद स्पर्धेत जामखेडच्या आयडियल स्पोर्ट अकॅडमीचा खेळाडू रोहित थोरात यानं भारताचं प्रतिनिधित्व करत ब्रॉन्झ पदक मिळवलं. रोहित थोरात या अहिल्यानगर जिल्हा वुशू संघटनेचे सचिव आणि NIS प्रशिक्षक लक्ष्मण उदमले व उपाध्यक्ष श्याम पंडित यांचं मार्गदर्शन लाभलं. रोहितनं यापूर्वी राज्यस्तरीय वुशू स्पर्धेमध्ये 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 ब्रॉन्झ पदक मिळवलंय. वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत काल पुणे वॉरियर्स विरुद्ध रायगड रॉयल्स असा सामना खेळला गेला. या सायंकाळच्या सत्रात झालेल्या सामन्यात पुणे वॉरियर्सनं अखेरच्या षटकात 4 विकेट्स राखून विजय मिळवत अंतिम फेरीतील जागा जवळपास निश्चित केल्याचं मानलं जात आहे. तर रायगड रॉयल्सचं या स्पर्धेतील आव्हान आता संपुष्टात आलंय. या बातमीसह स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज अनकट.